आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमलाई, माझ्या सासरची माणसं कशी आहेत ते मला चांगलंच माहितीये आणि म्हणूनच मी तुम्हाला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. श्रुतिकाच्या डोळ्यात मला सत्य दिसतंय. श्रुतिकाला मी इथे थांबवणं हे फक्त निमित्त मात्र आहे. माझा विश्वास नाही तर पक्की खात्री आहे की दादानेच तिला इथे थांबायला भाग पडले. हो, हे सगळं मान्य आहे, पण उद्या जर का हे सगळे तुमच्या मनाविरुद्ध वागले तर या सगळ्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. ती त्यांची नियती आणि नियतीचा हिशोब फक्त आदिशक्तीच्या कोर्टात होतो. आपण नाही विचार करायचा. आपल्याला फक्त आपली चांगली नियती ठेवून जे काही करता येईल ते करायचं. मी सुद्धा तेच करतेय. हा, शेवटी कुणाला काय द्यायचं आणि कुणाकडनं किती हिसकावून घ्यायचं याचा निर्णय आई आदिशक्ती करते. तुमचं हे असं आहे, जेव्हा कधी मी तुमच्याशी वाद घालायला येते तेव्हा तुम्ही तुमची बाजू ऐकवता. मग मलाच माझं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. अजिबात नाही, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात कमलाई. आणि तुम्ही सुद्धा. फक्त कधी कधी काळजी वाटते. तुमच्या हे अशा चांगल्या वागण्याला कधीच कोणाची नजर न लागो. आपल्या खेळाचा सर्वात महत्त्वाचा नियम, खेळताना अजिबात चिटिंग करायची नाही. बरं बाई, अजिबात चिटिंग केली जाणार नाही. आणि जोवर मी सापडत नाही तोवर खेळ थांबणार नाही. आणि मध्येच टाइम प्लीज वगैरे घ्यायची नाही. बापरे, अगं किती ते नियम. आणि महत्त्वाचा नियम राहिलाच आहे. अजून शिल्लक आहेच का? सांग पटकन. उगाच खेळताना मला कच्चा लिंबू समजून खोटं खोटं शोधायचं नाही, खरं खरं शोधायचं. बरं, आता खेळायला सुरुवात करायची का? हो. अदिती, मामी. अदिती, कुठेस तू? ही चिटिंग आहे असं विचारायचं नसतं. याला चिटिंग नाही, स्मार्टनेसपणा म्हणतात. ये पकडलं. अगं इतकी मोठी कशी झाली? कारण मी मैत्री आहे. बरं, तुमचा हा खेळ थांबवा, कारण मी तुझ्यासाठी छान नवीन साडी घेतली. लगेच तयार हो. कुठे जायचंय आपण? मंदिरात. पण आपण खेळत होतो ना. हो बाळ, पण आता आई सोबत मला मंदिरात जायचंय ना, त्यामुळे तयार व्हावं लागेल. आपण उद्या खेळूया. मी पण येते ना. आदिती, तू घरीच थांब ना. आम्ही दोघी पटकन जाऊन येतो मंदिरात. चल. ह्या बायकांचं ना असंच असतं. एकमेकींशी मैत्री झाली की स्वतःच्या मुलांनाही विसरतात. मी पण उद्या अशी मोठी होणार आहे. मी असं काही नाही करणार. मी जिथे कुठे जाईल तर मी सगळ्यांना सोबत घेऊन जाणार. काय ग, काय झालं? कुठे काय? काय नाही. नक्की काही बडबडत नव्हतीस ना? ते आपलं असंच. अच्छा, बर. येतेस ना मंदिरात? मला ना आज बाहेर जायची खूप इच्छा होत होती आणि तू चक्क मला मंदिरात नेतेस. तुला नेहमीच असं वाटत असतं. आई खरंच. श्री बाबा, माझ्या बोलण्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही. डोंट वरी, आम्ही आहे ना. तू जे काही बोलशील त्या सगळ्यावर विश्वास ठेवेल. कळलं का? चला.
एक नवरा असून त्याला सोडून राहते आणि दुसरी लग्नाआधीच विधवा झाली. असं असूनही यांचं हसणं आणि खिदळणं जरा जास्तच वाढलंय. आईशी बोलायला हवं. ही आई सुद्धा ना, जेव्हा मला काही बोलायचं असतं ना, नेमकी तेव्हाच गायब झालेली असते. आई, आई, मला ना मैत्रीबद्दल बोलायचंय. आता हे तू न सांगता सुद्धा आम्हाला माहितच होतं ना. बोल, तुला काय बोलायचं ते बोल. अरे आजकाल त्या मैत्रीचं त्या श्रुतिका बरोबर तुला जास्तीच जमतंय की. राघवेंद्रच्या खोलीत राहायला काय देते तिला, तिच्या सोबत मंदिरात काय जाते. या दोघींचं नक्की काय चाललंय ना, काहीच कळत नाहीये. अगं आई, हे तर काहीच नाहीये. मी मैत्रीच्या बाजूने जरी गेले ना, तरी ती माझ्याकडे बघत नाही. या दोघींच्या नात्याबद्दल ना आपल्याला विचार करायला हवा. तुम्ही आता विचार करायचं म्हणून राहिल्या, पण ती श्रुतिका घरी आली ना तेव्हापासूनच मी ती इथं का आली याच्याबद्दल विचार करून राहिलो ना. म्हणजे ती अशी सहज आलेली नाहीये. नक्कीच याच्या मागे तिचा काहीतरी गनिमी कावा असणार. गनिमी कावा म्हणजे गोड बोलून शत्रूच्या गोठात शिरायचं आणि शत्रू बेस सावध असताना अचानक त्याच्यावर हल्ला करायचा आणि निघून जायचं. बापरे, असं काही असेल तर आपल्याला सतत सावध राहायला लागणार. अक्का, ती श्रुतिका इथं आहे म्हणून आपण सतत सावध राहण्यापेक्षा तिचा कायमचा निकालच लावला पाहिजे ना. म्हणजे निकाल लावायचा म्हणजे नक्की काय करायचं? मामा, तिने आधीच मैत्रीचा विश्वास जिंकलाय. मग असं समजा आपल्याला तोच विश्वास तोडायचा आहे. त्या दोघींमध्ये असं कडाक्याचं भांडण झालं पाहिजे. याच्यासाठी काय करायचं याचा विचार तुम्ही करा. मी काय म्हणते, आपण मैत्रीचे दागिने श्रुतिकाच्या बॅग मध्ये ठेवले तर? आई काय बोलते? आपण असं काही केलं ना, मैत्री सगळ्यात आधी आपल्यावर संशय घेईल. मला अजून काही सुचत नाही. एक मिनिट, हा मामा आहे ना. नो टेन्शन. मी अगोदर रावसाहेबाला फोन करून त्यांच्याशी बोलून घेतो. त्यांच्याशी बोलल्यावरच तुझ्याबद्दल काय खरंय ते आपल्याला कळणार आहे. आणि या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी तेच आपल्याला मदत करणार आहे. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. नाही म्हणजे मला असंच काहीसं म्हणायचं होतं आणि तू अगदी बोललास. बोला खिरे. आता काय बोलायचं आणि काय सांगायचं तेच काही कळू राहिलं नाही ना. नक्की काय घडलंय? अहो, मनासारखं काही घडत नाही. हा सुद्धा एक प्रॉब्लेम असू शकतो ना. हो, असू शकतो की. अहो, मग या घरात राहायला आल्यापासून तसंच काहीच होतंय असं समजा. मग तिकडे का गेलात? इथे आम्ही तुमच्यासाठी सगळं करत होतो ना. नाही, बरोबर आहे तुमचं. हो, पण विनाशकाली विपरीत बुद्धी असंच काहीच झालं आणि जे घडू नये ते घडलं आणि त्यापुढे पण जे घडू नये तेच घडतंय म्हणजे? अहो, काय सांगू तुम्हाला रावसाहेब, की श्रुतिका इकडे आली घरी राहायला आणि आल्याबरोबर त्या मैत्रीची एकदम जिगरी झाली. हो रावसाहेब, विचारू का? नाही म्हणजे ती तुमच्या सांगण्यावरून इकडे आली का? नाही, अजिबात नाही. ती तिकडे आली हेच माझ्यासाठी शॉकिंग आहे. हो, मला वाटलं हा तुमचाच काहीतरी गेम आहे. नाही, आमचा नाही, पण तिचा नक्की गेम असू शकतो हा. एकाच वेळेस तुमच्या आणि आमच्या विरोधातला गेम. ती जर गोड बोलून मैत्रीच्या भावाला फसवू शकते तर ती मैत्रीला नक्कीच फसवू शकते आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. अरे बापरे. अहो, मग आता काय करायचं? काय लक्ष ठेवायचं, अगदी बारीक लक्ष ठेवायचं. ती जर वाईट हेतूने तिकडे गेली असेल ना तर सगळ्यात आधी घर आणि प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि मग मैत्रीचा काटा काढणार ती. त्याआधी आपल्याला काय करावं लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच ना? हो साहेब, आलं माझ्या लक्षात आलं. तुम्हाला काय म्हणायचंय ते? मग बोलत काय बसलाय? लागा का आम्हाला?
प्रसन्न वाटतं ना इथे. मी बऱ्याचदा मंदिरात येत असते. काय सांगतेस? हो, म्हणजे तू पण येतेस? अगं हो, आठवड्यातले काही दिवस मी न चुकता मंदिरात येते. ज्या ज्या वेळी सगळं संपलंय असं वाटतं, समोर कुठलाच मार्ग दिसत नाही, त्या वेळी मी मंदिरात येत असते. दादा गेल्यानंतर पण मला अनेक प्रश्नांची उत्तरं आई आदिशक्तीचं दर्शन घेऊनच मिळाली. माझं सुद्धा अगदी सेम आहे. मी तुझ्या बाबतीत जे काही वागले त्याबद्दल मला खूप पश्चाताप होत होता. त्यावेळी तुझ्याकडे यावं, तुझी माफी मागावी, याचं रिअलायझेशन सुद्धा मला मंदिरातच झालं. मग काय, तडक निघाले आणि तुझ्याकडे आले. पुढे जे काही घडलं ते तुला माहितीये. पण मला एक कळत नाही, इतकी वर्ष आपण मंदिरात येतोय, आपली गाठभेट कशी नाही झाली? त्यावेळी आपले विचार वेगळे होते ना, म्हणून मग मार्गही वेगळे होते. त्यामुळे आपण एकमेकींना भेटण्याचा किंवा समोरासमोर येण्याचा प्रश्नच येत नाही. मग आता 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 एकमेकींना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. काय झालं दादा? रावसाहेब काय म्हणाले? अक्का, तू तुझ्याबद्दल विचारपूस करत होते ना. काय सांगतोस काय? आणि एवढंच नाही, आडून आडून डॉली तुझ्याबद्दल सुद्धा विचारत होते ते. एवढा मोठा माणूस पण आपली आठवण करतो, म्हणजे माझ्यासारखीची आठवण काढतो, म्हणून तो मोठा माणूस आहे. काय म्हणतोस दादा? झालं का तुमचं हे लाजून मुरडून झालं? मग आता खरं सांगतो, ऐका अक्का. अगं, त्या श्रुतिकाबद्दल कळल्यावर आपल्यापेक्षा तेच जास्त शॉक झाले होते ना. का बरं? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की अरे देवा, तुझ्या या फोनमुळे टेन्शन कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढलं ना रे. आता काय करायचं? आता आपण काय करणार अक्का? सावध राहायचं आणि लक्ष ठेवायचं, एवढंच आपल्या हाती आहे. पण ते माझ्याबद्दल विचारत होते, हे खरं आहे का? अहो ताई, काय करताय तुम्ही हे? खीर करते. ते आलं लक्षात, पण तुम्ही का बनवताय? आईसाहेबांनी बघितलं तर आम्हाला ओरडतील ना. कुणी काही बोलणार नाही, मी आहे ना. आणि मैत्री काही बोलली तर मी समजावेन तिला. ताई पण अगं रूपा, कमला मावशी, स्वयंपाक करायला आवडतो मला आणि सवय आहे मला नेहमीची. शिवाय घरात बसून बसून पण कंटाळा आला. तुमचं म्हणणं खरं आहे हो, तरी पण. अरे, अजूनही पण आहेच का? बरं, असं समजा की मी इथे आल्यापासून तुम्ही मला खाऊ घालताय ना, म्हणून मुद्दाम मी माझ्या हातची खीर तुम्हाला खाऊ घालणार आहे. काय गडबड चालली? बरं झालं ताईसाहेब तुम्ही आलात. आम्ही ह्या ताईंना एवढं सांगतोय, पण ऐकतच नाही येत त्या. आज खीर केलीये, उद्या सगळं जेवण करतील. हो ना, तसंही आपल्या घरी पाहुण्यांनी काम केलेलं चालत नाही. तू किचन मध्ये यायचं नाहीस, ठरलं? हो, मी अजूनही इथे पाहुणीच आहे का? मी उगाच स्वतःला या घरची मेंबर समजत होते. थट्टा करत होते तुझी. तू फक्त फॅमिली मेंबर नाहीयेस, माझी वहिनी आहेस. आणि हे किचन तुझं आहे, हे घर तुझं आहे. तुला जे काही करायचं नाही ते तू कर. आम्ही सगळे खायला तयार आहोत, हो की नाही? आई, अजून किती वेळ? झालं, थोडाच वेळ. लवकरच तुझ्या लाडक्या मामीने केलेली खीर तुझ्या समोर येईल बघ. किती मस्त वास सुटलाय. मला असं होतंय मी कधी एकदा खातीये. आता खा पटकन.
झालीये खीर. म्हणजे साखर, ड्रायफ्रुट्स या सगळ्याचं एकदम कमाल प्रमाण. थँक्यू. ए चिमणे, खात बसणार आहेस की कौतुक करणार आहेस? बोल की काहीतरी. खीर एवढी मस्त झालीये, काय बोलू तेच कळत नाहीये. कमला आजी बनवते ना त्याच्यापेक्षा मला ही खीर खूप भारी वाटते. आदिती बाळा, असं नाही बोलायचं. खीर बनवण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी तुझी कमलाजी पण नेहमी चांगलीच खीर बनवते. मैत्री, मी त्यांना आवरायला मदत करून येते. तू आता जे काही बोललीस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. पण मला जे वाटलं तेच मी बोलले ना. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काहीही वाटत असलं तरी बोलण्याआधी आपण विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला चांगलं म्हणायचं असेल तर त्यासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाही. मी काय म्हणते येतंय ना लक्षात? सॉरी. मला नको म्हणू सॉरी. योग्य वेळ बघून कमला आजीला जाऊन सॉरी म्हण. आता खा. आदिती बाळा, तू आज इथे का झोपतीयस? कारण मला आज तुझ्या कुशीत झोपायचं. का नाही म्हणजे असं अचानक का? मला तुला सॉरी पण बोलायचं. मला सॉरी कशाबद्दल? तुझ्यापेक्षा मामी जास्त चांगली खीर बनवते असं म्हणाले होते ना, त्याबद्दल. अगं मी तर ती गोष्ट कधीच विसरून गेलीये. त्यासाठी सॉरी वगैरे म्हणायची काहीच गरज नाहीये. तरी पण सॉरी. बरं बाई, सॉरी तर सॉरी. तुझं सॉरी म्हणून झालं असेल ना तर आईकडे जावं आधी. आईसाहेब तुला काळजीने घरभर शोधत असतील बघ. मी आईला सांगूनच इथे आली आहे. त्यामुळे आता मी तुझ्या कुशीतच झोपणार आहे आणि मला झोप येईपर्यंत तू मला गोष्ट सांगणार आहेस. अरे बापरे, हो का? तू मला गोष्ट सांगतेस ना? हो सांगणार तर. हो कोणची सांगू? राणीची आणि राजकुमाराची गोष्ट सांगू तुला? तुला आवडते ना ती? चल. काय करायचंय माहिती आहे ना? खेळ खल्लास. खेळ कायमचा खलास. चल केक काप.
सरप्राईज. आवडलं ना? आवडायलाच पाहिजे. खरं सांगू का, ह्या अशा पद्धतीने माझा वाढदिवस कधीच साजरा झाला नाही. हा दिवस मी कधीच नाही विसरणार. आणि आम्हीही तुला हा दिवस कधीच विसरू देणार नाही. बरं, बर्थडे तर झाला, गिफ्टचं काय? अरे यार, आपण कोणीच काही गिफ्ट आणलेलं नाहीये. तुम्ही जे मला सरप्राईज दिलंय ना, त्यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही. अजिबात नाही. तुझ्या बर्थडे साठी खास गिफ्ट असणार आहे, पण ते तुला आज नाही उद्या मिळणार आहे. पण केक मात्र तुझ्या चेहऱ्याला आजच लावला जाणार. नाही ए नाही आदिती, अजिबात केक वगैरे लावायचं नाही. आदिती आई आदिती थोडासा